गजर माऊलीचा गजर माऊलीचा लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटीवार वाहे त्याचे सर्वस्वई साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पांडुरंगा करू प्रथम प्रथम नमन दुसरे चरणा संतासिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निदर्शना तुमच्या लागलो निदर्शना सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या जय गावी केला वास त्यासी नसावे उदास लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती प्रस्तुत प्राप्त स्थळी प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देऊचे महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जिजाऊ रमण कान्होबा प्रिय बंधू असणारे ज्यांनी या भूतलावरती येऊन एक अजर अमर ख्याती केली जे जात असताना आपला नरदेह घेऊन वैकुंठाला गेले ज्यांनी सदेह वैकुंठ गमन केला अशा जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा संतप प्रकरणातील पण आईचं तोंड भरून वर्णन करणारा अभंग सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल विठ्ठल माझ्या मायबापू सज्जन श्रोते आपल्या पवित्र पावन पुण्यभूमी श्री क्षेत्र देशवंडी या ग्रामभूमीमध्ये वास्तव्याला असणाऱ्या आदरणीय कैलासवासी गीताबाई खंडेराव डोमाडे यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांची 3ही मुली त्यांचे सर्व दीर असतील सर्व पुतणे असतील या सर्वांच्या वतीने अर्थात आदरणीय विष्णू खंडेराव डोमाडे सुभाष खंडेराव डोमाडे आनंदा खंडेराव डोमाडे ही 3 मुलं आणि बबाताई
अशा या एक मुलगी, या सर्वांच्या या परिवाराच्या वतीने, डोमाडे परिवार आणि त्यांच्या मुलींच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. आणि ही कीर्तनाची सेवा त्या परिवाराच्या वतीने आदरणीय माऊलींच्या संपर्कातून, ज्ञानेश्वर माऊलींच्या संपर्कातून ही सेवा माझ्यासारख्या पामर बालकाच्या वाट्याला आली. मी माझं परम भाग्य समजतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व गायक, वादक, गुणीजन, संत मंडळी सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद, आभार व्यक्त करतो. प्रामुख्याने गोड अशी गायनाची साथ करण्यासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक आदरणीय हरिभक्तीपरायण विजय महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे कोटी कोटी धन्यवाद, आभार. गोड अशी गायनाची साथ करण्यासाठी उपस्थित असणारे गोड गळ्याचे धनी आदरणीय हरिभक्तीपरायण या ठिकाणी चिंतामण महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे धन्यवाद. आमच्या विंचूर गवळीची ही जी बालगोपाळ मंडळी आहे आदरणीय भोसारे सर यांच्या गुरुकुलातील, ती सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. विनीकरी महाराज उपस्थित आहे. गोड अशी पकवाजाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध पकवाज वादक, अतिशय हातामध्ये वजन आहे, गोडवा आहे आणि स्वभावही तितकाच गोड आहे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मुकुंदा महाराज, महाराजांचे देखील धन्यवाद, आभार. आमच्याबरोबर आलेले आमचे परममित्र महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण रविदास महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, महाराजांचे देखील धन्यवाद. दादा उपस्थित आहे. समोर सर्व आपलं देशवंडीचं भजनी मंडळ, सर्व ग्रामस्थ मंडळी सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद, आभार व्यक्त करतो. मोठ्या संख्येने भक्तिमती माता उपस्थित आहे, तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो. गोड अशी संसृष्टी में आमचे परममित्र आदरणीय मिथुन भाऊ यांची शिवकमळ साऊंड जायगाव, त्यांचे देखील कोटी कोटी धन्यवाद, आभार व्यक्त करतो. समोर यूट्यूबलाच आहे का शूटिंग चालू आहे, त्यांच्या देखील कीर्तन सेवेकडे वाटचाल करतो. कारण की बरोबर दादा 12 वाजेपर्यंत आपल्याला ही सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करायची, कारण की कामाचे दिवस आहे. भाऊ दिवस कोणते? मी एकटा रिकाम आहे, मला हा सोडून धंदाच नाही दुसरा काही. पण माझा हा एवढं बरं का डोमडे बाबा, मला एवढाच धंदा आहे, बाकी काही काम नाही माझ्या मागं. मी किती वाजेपर्यंत चालू देईल, पण बाकी सर्व समोर बसलेले म्हणजे महत्त्वाची कामं आहे. एक तर पावसाची उघडण नाही त्याच्यात मिळाली, तर चांगली शेतीचे कामं बाकी आहे. कमी करा. म्हणून वेळेमध्ये बरोबर 12 वाजता ही सेवा आईसाहेबांच्या त्या निमित्ताने, श्राद्धाच्या निमित्ताने ही सेवा समर्पित करायची आहे. आणि त्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जो अभंग निवडला आहे तो तुकोबरायांचा अभंग आहे. अभंग 4 चरणाचा आहे, पण आधीच्या 3ही चरणामध्ये फक्त आईचं वर्णन केलंय. अभंग तसा जर बघितला दादा, हा संतप प्रकरणातला अभंग. अभंग कोणत्या? हा संतप प्रकरणातच येतो. पण संतांनी माझा सांभाळ कसा करावा, संतांनी माझी जबाबदारी कशी घ्यावी, संतांवरती माझं ओझं कसं आहे, त्यासाठी आधीची 3 उदाहरणं दिलेली अभंगामध्ये. कोणते? आधीची 3 चरण त्या ठिकाणी मांडलेले. लेकराचं हित आईला कळतं, तिला त्या मुलाविषयी कळवळ आहे, ती पोटामध्ये त्या मुलाचा भार वाहते आणि त्याचं सर्वस्व सहन करते. जसं आई मुलाची काळजी घेते, आई जसं मुलाविषयी आपला भाव शुद्ध ठेवते, आई जसं मुलाच्या हिताचा विचार करते, आईला जसा मुलाविषयी कळवळा आहे तसाच कळवळा संतांनी माझ्याविषयी पाळावा, तसंच संतांनी माझं हित करावं, तशीच संतांनी माझी काळजी व्हावी, याकरता आईचे उदाहरण देऊन जबाबदारी मात्र संतांवरती तुकोबराय आपली देत आहे. विठ्ठल विठ्ठल. या मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना तुम्हा आम्हा संसारिक जीवाला प्रत्येकाच्या वाट्याला दुःख येतं. या जगामध्ये माणूस आहे म्हणजे मनुष्य नावाचा प्राणी आहे, दुःखी नाही असं या जगात कुणीच नाही. या जगात प्रत्येक व्यक्तीकडे बघा तुम्ही, प्रत्येक व्यक्ती हा दुःखी आहे. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीला दुःख त्याच्या जीवनामध्ये आहे. दुःखी नाही असा माणूस आहे का कुणी? बरं, जगात सर्व सुखी आहे असाही माणूस कुणी आहे का? प्रत्येक माणसाच्या जीवनात दुःख आहेच. आणि लक्षात ठेवा, ज्याच्या वाट्याला दुःख आहे त्याच्या वाट्याला थोडं तरी सुख. आपल्याला मला दुःख झालं हे कधी कळतं? आधी थोडंफार सुख भोगलं की नंतर कळतं मला मी आधी काय होतो, सुखी होतो. हे कधी कळतं? दुःख झाल्यावरती. दुःखाची किंमत तेव्हाच कधी सुखाने त्याग केल्यानंतर, नाही तर दुःखाची किंमत आहे का आपल्याला? बस सुखाची किंमत कधी आहे?
सुखाची किंमत कधी आहे? दुःख भोगून झाल्यानंतर. हो, हे बघा, आपल्या जीवनामध्ये अशा, आता व्यवस्थित आपलं शरीर चांगलं आहे, एवढे दिवस झाले ते सुख भोगते, काहीच नाही हो, वेदनाच नाही त्या शरीराला. पण अचानक 50-55 वर्ष वय झालं आपलं, 50-55 वर्षाचं वय झाल्यानंतर आज चक्कर यायला लागले, डोळ्यापुढे अंधाऱ्या यायला लागल्या, हातपाय गुळून जायला लागले. डॉक्टर साहेबांकडे गेलो, डॉक्टर अंधारे येतो, हातपायला मुंग्या येतो, असं हातपाय गुळून जातो आणि पहाटेच भूक लागते हो, काय बघा बरं. डॉक्टर साहेब सांगता एक काम करा, उद्या काही न घेता एकदा शुगर चेक करा. म्हणजे शुगर कधी चेक करायची? एक जेवणाच्या आधी, नंतर जेवण झाल्यानंतर किमान 2 तासांनी. मग डॉक्टर साहेब चेक करता, जेवणाच्या आधी तुमची शुगर एवढी भरली, साखर डायबिटीस, जेवणानंतर एवढी भरली, आणि मग ते सांगतात तुम्ही इथून पुढं गोड वागायचं पण गोड खायचं नाही. वागायचं कसं? गोड वागायचं पण गोड खायचं नाही. हे डॉक्टर साहेब काय देता? सल्ला देता. आणि मग असं श्राद्धाची पंगत, आपण 22-22, 25-25 गुलाबजामुनचा केलेला कार्यक्रम, आपण तेवढं आपलं केलेलं पूर्ण टार्गेट, आपण त्या पंक्तीला असतो. महाराज पहिल्यांदा भातावाला येतो, भात नको, का बर? शुगर आहे मला, डायबिटीज आहे. नंतर बटाटा भाजीवाला येतो, बटाटा नको मला, काय मला? शुगर. मग आपली वाट्याला जे येईल ते, मग एखादी पुरी बाई, जे आलं ते खातो. ते गुलाबजाम समोसे दनादन खाता, शेजाचा खातो, इकडचाही खातो, पण आपल्याला फक्त गुलाबजामकडं पाहावं लागतं. किती दुःख होतं, आते दुःख होतं. पण हे दुःख झालं का? मला शुगर झाली. पण ऐका, त्याच्या आधी आपण 22-22 गुलाबजामचा काटा काढत होतो, तेव्हा या शुगर नावाच्या दुःखाची एकदाही जाणीव आपल्याला झाली नाही. प्रत्येक मनुष्य हा दुःख भोगतो, पण लक्षात ठेवा, त्याने आधी काहीतरी थोडेफार सुख भोगलेले असते. या जगात सुखी मनुष्य नाही आणि या जगात पूर्ण दुःखी मनुष्य नाही. दुःख पण या जगात सुखी नाही असं कोणी आहे, पण तो आपल्याला मान्य नाही. या जगात सुखी आहे, कायमचा सुखी, पण कोण येतो? तो निर्लज्जम सदा सुखी. ज्याने लाज टाकून दिली त्याच्यासारखा सुखीच नाही. पण एक लक्षात ठेवा, सर्वात दुःखी महाराज जो चारित्र्याला जपतो, जो स्वतःला जपतो, ज्याला दुसऱ्याची बोलणे सहन होत नाही, ज्याला दुसऱ्याचं वागणं सहन होत नाही, ती माणसं महाराज कायमची दुःखी असतात. आपल्याला माळकऱ्याला दुःख आहे. आपल्याला लोकांनी म्हणजे कोणते माळकऱ्याचं किती मोठं दुःख आहे माहिती का? त्याला बिचाऱ्याला रस्त्यावर उभं राहून चहा प्यायचा अधिकार नाही, हॉटेलमध्ये चहा प्यायचा अधिकार नाही, हॉटेलमध्ये चहा प्यायचा. महाराजांना सकाळी म्हणजे आपली गाडी गॅरेजला लावलेली आहे, त्यांची गाडी, त्यांना म्हटलं लवकर चला, माझ्या गाडीचा प्रॉब्लेम झालाय, तुम्ही या. ते आंघोळ करून पाणीवाडीला मी तिथपर्यंत आलो. ते बिना चहा, म्हणजे चहा तर घेतच नाही, ते बिना दुधाचे आणि बिना कॉफीचे आले. ते मला मनमाडपासून म्हणताय, महाराज पाणी पण पिलो नाही बरं, कॉफी पण घेतली नाही बरं. मी म्हणायचं इथं हॉटेल आहे गाड्या, आपण आजची एकादशी, आपण चहा प्यायला थांबलो का नाश्त्याला थांबलो? लोकायला काय माहिती किती अवघड आहे, किती दुःख आहे. अरे एवढं त्यांना म्हटलं तुम्हाला त्या गावात गेल्याशिवाय काहीच नाही, पाणी प्या बा, पाणी जरी पिले तर तुम्ही वाचू शकता, त्याच्याने काही होऊ शकत नाही. अहो चांगले कीर्तन करते, 1 नंबर कीर्तन करते. आता ना माहिती ना आपल्या दिंडीत होते ना कापडी बाबा, चांगले मित्र आहे तुमचे ते कापडी बाबांचे चांगले मित्र ते. आम्ही त्यांच्या दिंडीत होतो, ते नव्हते आमच्या दिंडीत, आम्ही त्यांच्या दिंडीत होतो. आमच्या जेजुरकर माऊलींच्या बाजीराव महाराज ते होते ना, मनोज महाराज, त्यांच्या दिंडीत होतो महाराज आम्ही, ते पण होते. सगळी जबाबदारी पार पाडायची. त्यांना सांग, पण किती वेदना आहे. सोपं आहे हो, एवढे दुःख आहे. यूट्यूब आहे तरी सांगतो किती दुःख आहे सांगू. चौकामध्ये आपल्याच बायकोशी आपल्याला बोलता येत नाही, एवढं मोठं दुःख आहे. साधं दुःख आहे, लोक नावं ठेवतात महाराज. पण ही लाज, याचं दुःख कुणाला? जो लाज पाळतो त्याला. ज्याला लाजच नाही
तो बायकोशी बोलतो काय, तो गळ्यात हात घालून फिरतो. गणपती पाहिला पुन्हा, ह्याची लाज वाटत नाही, आपण गणपती पाहायला चाललोय त्याची. ही शोकांतिक आहे महाराज. ठीक आहे, बायको आहे तुझी, तू ते तुला स्वातंत्र्य आहे त्या गोष्टीचं. पण दुःख सांगतो, या जगात प्रत्येक मनुष्य दुःखी आहे. पण या प्रत्येक माणसाला, असणाऱ्या दुःखी माणसाला सुखाच्या दिशेने मला वाटचाल करायला लावायची. यासाठी या मृत्यू लोकामध्ये संत येतात. चिंतामण महाराज, लोक संत या जगामध्ये आले म्हणजे आणले नाही, त्यांना यावंही लागलं नाही, ते आले कशासाठी? फक्त आम्हा जीवाला सुख मिळावं यासाठी. कारण की आपण या मृत्यू लोकात आलो, पण सुख कशात आहे हे आपल्याला माहिती आहे का? आपलं हित कशात आहे हे आपल्याला माहिती आहे का? आपल्याला हित एवढंच माहिती आहे, मी शेती केली पाहिजे, मी नोकरी केली पाहिजे, मी पैसे कमवले पाहिजे, मी गाड्या घेतल्या पाहिजे, मी बंगले बांधले पाहिजे, मी पोरायचे लग्न केले पाहिजे, मी नातवायचे लग्न केले पाहिजे, नातीचे लग्न केले पाहिजे, मी फिरायला गेलो पाहिजे, याच्यात माझं सुख आहे. हाच आपला भ्रम आहे. पण मला सांगा, जेवढे तुमच्या पुढे मी आता जेवढ्या गोष्टी सांगितल्या, या कोणत्या गोष्टीने आपण सुखी झालो ते सांगा? कोणत्याच नाही. म्हणजे मी तुम्हाला बोलण्यापेक्षा मी माऊली माझ्याकडे येतो. मला पहिलं वाटायचं महिन्यातून निदान आपल्याला 7-8 कीर्तनं पाहिजे म्हणजे सुखी हो. गाड्या किती पाहिजे? 7-8 कीर्तनं पाहिजे म्हणजे काय हो, आपण सुखी हो. 15 कीर्तनं झाले पण सुख काय मिळालं नाही गाड्या. पण पुन्हा असं वाटलं वाढले पाहिजे. अजून महिनाभर कीर्तन आहे, दोन्ही टाईम कीर्तन आहे, तरी सुख आहे का? पुन्हा दुःख आहे. थोडे पैसे वाढले पाहिजे गाड्या. हे लोकांचे पैसे एवढाले पाहिजे का? आपले थोडे वाढले पाहिजे. अरे वाढत भरपूर झाले आता, भरपूर. पण सुख मिळतंय का? नाही मिळालं. सगळं करून पाहिलं मी, थकलोय पण सुख काय मिळालं नाही. थकलो मी सुख शोधून पण सुख काय मिळालं? थकलो मी सुख शोधून पण सुख काय मिळालं? मग थकलो तर थांबाव ना? नाही महाराज, पुन्हा सलाईन लावून चालू आहे, मिळतं का काय पाहू. अरे चांगला देह असताना सुखाची प्राप्ती आपल्याला मिळाली नाही. प्रयत्न चालू आहे सुखासाठी, पण या जगामध्ये आपल्याला आपलं खरं सुख कशात आहे गड्या हे आपल्याला कळालं नाही. खरं सुख कशात आहे हे दाखवण्यासाठी संत येतात. आपलं हित प्रपंच करण्यात नाही गड्या, आपलं हित परमार्थ करण्यामध्ये. याचा आधी साधू संतांनी शोध घेतला आणि साधू संतांनी शोध घेऊन मग ते साधू संत या मृत्यू लोकांमध्ये आले. कसं आले ते? शोधून आले संत. हिता अहित जगाचे कशासाठी आले तुम्ही? या जगाचं हित करण्यासाठी. उजळवया आलो खरा खोटा निवाड, उजळवया आलो वाटा खरा खोटा निवाड. उजळवया आलो वाटा खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. उजळवया आलो वाटा खरा खोटा निवाडा, हो खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. उजळवया आलो वाटा खरा खोटा निवाड. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरया आले दीन जना. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया. या जगाच्या कल्याणासाठी या मृत्यू लोकांमध्ये साधू संत येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, हो येथे उपकारासाठी. आले घराच्या वैभवती, आले घराच्या वैभवती, येथे
उपकारासाठी आले, घर जा वैकुंठी. संत इथं उपकारासाठी आले. कोणते उपकार करण्यासाठी आले? तुम्हा आम्हा सामान्य जीवाचं कल्याण व्हावं, सामान्य जीवाचं हित व्हावं, यासाठी या मृत्यू लोकामध्ये साधू संत आले. मग त्यावेळेला जगद्गुरु तुकोबरायांची मौली ज्ञानोबराय, नामदेव महाराज, नाथ महाराज या साधू संत मंडळीकडे बघितलं. कारण की तुम्ही या मृत्यू लोकामध्ये कशासाठी आले? तर आमच्या उद्धारासाठी आले, आमच्या कल्याणासाठी आले. आणि या साधू संत मंडळीला सांगितलं, या मृत्यू लोकामध्ये आम्ही दुःख भोगतोय, आम्ही यातना भोगतोय. किती दुःख आहे या मृत्यू लोकात, किती दुःख आहे. म्हणजे महाराज आम्ही श्राद्धाची कीर्तनं, दाव्याचे प्रवचन ऐकू ऐकू ते दुःख पाठ झाले आमच्या. म्हणजे तुम्हाला सांगतो, संसारात एवढे दुःख आहे, एकही दुःखाची जाणीव आपल्याला स्वतःला नव्हती. या सगळ्या गोष्टीची जाणीव आपल्याला संतांनी करून दिली. किती दुःख आहे सांगा, किती दुःख आहे. तुकोबराय तर म्हटले, किती सांगू ते सांगा, अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती न साहे पाशान ही फुटती, भय काप चित्ती भरला. म्हटले तुम्ही तुमचं दुःख एखाद्या दगडाला सांगायला लागले तर दगड फुटून जाईल. काय 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 तुम्ही तुमचं दुःख जर एखाद्या दगडाला सांगायला लागले तर दगड काय होईल? फुटून जाईल. एवढे संसारात दुःख आहे. दगड फुटेल आपले दुःख ऐकून. कोण? दगड. आणि आपण सांगतो कुणाला? माणसाला. बरं, आपले दुःख आपण कुणाला सांगतो? ज्याला आपल्यापेक्षा चौपट दुःख आहे त्याला आपण आपले दुःख सांगतो. हे माझ्या माता मावल्या जर बसल्या, दोन सासा एकत्रित आल्या तर ते दुसरीला सांगते, बाई माझी सून मला जेवायला देत नाही. हे दुःख कोणाला सांगते ती? दुसरीला. माझी सून मला जेवायला देत नाही. ही जिला सांगते ना तिला चहा नाही, चहा. तुझं तरी निदान चहा पाण्यावरती भागतय, पण जिला तू दुःख सांगायला लागली त्या माता माऊलीला चहा नाही. म्हणजे इथपर्यंत अजून गेलं नाही, फक्त उदाहरण सांगितलं तुम्हाला. एवढे दुःख आहे. कुणाला दुःख सांगतोय आपण? हा, आम्ही महाराज लोक येऊन तुम्हाला दुःख सांगतो. लय लांबचा प्रवास, लय लांबचा त्रास, नको नको झालं. आम्ही आमचे दुःख तुम्हाला सांगावं, तुम्ही तुमचे आम्हाला सांगा. या जगामध्ये सुखी व्हायचं असेल तर तुम्ही या भानगडीतच पडू नका. समाजाला, जगाला दुःख सांगूच नका. आपले दुःख सांगा. कुणाला? एक तर संताला सांगा, नाहीतर मग देवाला सांगा. का? हे दोनच अशा आहे जे आपल्या दुःखाचं निवारण करतील. हे बघा, होती संताची या भेटी सांगू, तिथं फक्त संतांच्या भेटी झाल्या तर सुखाच्या गोष्टी सांगायच्या, पण देवाची भेट झाली तर देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख. देव निवारील भूक. देवच असा आहे तो आपल्याला दुःखापासून बाजूला करेल. बाकी या जगात आपलं सुख रूपाईसा सुख रुपाईसा तुझा कोण सांगा. कोण सुखी आहे? कोण सुखी आहे? त्या देवाशिवाय दुसरं कोणी सुखी नाही. मग त्या देवाने ते सुख आपल्याला द्यावं, देवाने आपला स्वीकार करावा, देवाने आपल्याला त्या दुःखापासून बाजूला करावं. यासाठी आपण कुणाकडे गेलं पाहिजे? देवाकडे गेलं पाहिजे. आला ना मुद्दा?
कोणाकडे गेलं पाहिजे आपण? देवाकडे. पण मला सांगा, आपण डायरेक्ट देवाकडे गेलो तर देव आपला स्वीकार करेल का? देव आपला स्वीकार करेल का? अजिबात करणार नाही. देव आपला स्वीकार अजिबात करणार नाही. मग जर देव आपला स्वीकार करणार नाही तर देव आपला स्वीकार कधी करेल? आधी संतांनी आपल्याला देवापाशी नेलं पाहिजे, मग संतांनी देवापाशी न्यावं. यासाठी जगद्गुरु तुकोबरायांनी आपलं ओझ संतांवरती घातलंय. ते अभंगाच्या शेवट. तुका म्हणे माझे, 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 तुका म्हणे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, त्या देवाने आमचा सांभाळ करावा हे आम्हाला माहिती आहे. देवाशिवाय आमचं दुःख दूर होणारच नाही याची आम्हाला विश्वास आहे या गोष्टीचा. पण ऐका, त्या देवाने आम्हाला जवळ करावं यासाठी एक काम करा. आम्ही आमची जबाबदारी तुमच्यावरती देतो. तुम्ही काय करा, आम्हाला त्या देवापर्यंत घेऊन चला. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. कसं ओझं आहे, कसं ओझं आहे हे ओझं सांगत असताना अभंगाचं पहिलं चरण सांगितलं. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे लेकुराचे
गाणं वाजवणं अतिशय उत्तम आहे. कारण की आम्ही सांगायचो तुम्हाला वाजवणारी भारी आहे, गाणारी भारी, ही काही गरज पडत नाही. तुम्हालाच माहिती ते किती म्हणजे किती गोड गातात आणि किती मनाला मोहित करतात. ते जगद्गुरु तुकोबराय सांगतात, माझं ओझं तुमच्यावरती आहे, तुम्ही ते माझं ओझं सांभाळावं, घ्यावं. कसं ओझं आहे त्याकरता, जसं आई मुलाचं हित करते, आई जशी मुलाची काळजी वाहते, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जगामध्ये एक पात्र असं आहे ज्या पात्राचे अनेक ठिकाणी उदाहरण द्यावी लागले. संतांसाठी उदाहरण देत असताना आईचं द्यावं लागलं. उदाहरण कुणाच द्यावं लागलं? आईचंच द्यावं लागलं. आणि देवालाही उदाहरण देत असताना आईचंच द्यावं लागलं. तुम्हाला 12व्या अध्यायाचा विचार जर करायला गेलं, 12व्या अध्यायातील 7व्या क्रमांकाचा श्लोक आहे. तेषामहं संबोधता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मया वेसीत चेतसाम. हा, त्या खाली माऊली विश्वमाऊली ज्ञानोबरांनी एक गोड ओवी लिहिली. माऊली सांगतात, किंबहुना धनुर्धरा जो मातेची ये उदरा तो मातेचा सुईरा की तुला पा. मग उदाहरण दिलंय माऊलींनी. अरे पोटी जन्माला आलेल्या मुलाची आई जेवढी काळजी घेते, भगवंत सांगतात तेवढी काळजी मी माझ्या भक्ताची घेतो. मैया वेसीत चेतसाम. अर्जुनाने 12व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये प्रश्न विचारला, एवं सततयुक्ताय भक्तास्त्वाम परिउपासते हे चाप्यक्षरम व्यक्तम तेषाम के योग वित्तमहा. आणि भगवंताने उत्तर देत असताना, म्हणजे प्रश्न अर्जुनाने एकाच श्लोकात विचारला, पण देवाने उत्तर देत असताना 19 श्लोकामध्ये उत्तर दिले. आणि त्यावरती भाष्य करत असताना माऊली ज्ञानोबरायांनी 200 ओव्या केल्या. किती? 20 श्लोकावरती 200 ओव्या केल्या. आणि माऊलींनी त्या भगवंताने सांगितलं, श्री भगवान वाच मय्या आवेश्य मनोये माम नित्ययुक्ता उपासते. ते भक्त माझी नित्य उपासना करतात. मग पुढं अजून मग ते भक्त, त्या भक्ताची लक्षणं 18व्या श्लोकामध्ये भक्ताची लक्षणं सांगितली. समशत्रोचे मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जित. त्या खाली गोड उभ्या लिहिल्या, का घरेची उजेडू करावा पारखिया अंधारू पाडावा हे नेनेची गा पांडवा दीपू जायचा. ही सर्व चिंतन त्या अध्यायामध्ये आलं. पण 7व्या क्रमांकाचा जो श्लोक आहे त्यामध्ये आईचं उदाहरण दिलं. मैया वेसीत चेतसा. भगवंत सांगतात, अर्जुना मी माझ्या भक्ताचा सांभाळ कसा करतो, आई जसा मुलाचा सांभाळ करते. आणि मौलींनी आपल्याला कळावं यासाठी ओवी लिहिली, किंबहुना धनुर्धरा जो मातेची उदरा तो मातेचा सोयरा की तुला पा. पोटी जन्माला आलेल्या मुलाची आई जेवढी काळजी घेते तेवढी काळजी मी माझ्या भक्त. तिथंही देवाला उदाहरण आईचं द्यावं लागलं. तिथंही उदाहरण कोणाच द्यावं लागलं? आईचं. तुकोबरायांचा अजून एक असाचा अभंग आहे.
मातेची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती देह विसरे आपुला आणि जवळी घेता शीन गेला. आई मुलाची किती काळजी घेते, किती काळजी घेते. आता गीताई होती, किती काळजी घेत असेल मुलाची. आई मुलाची किती काळजी घेते ही मुलगा सांगेल का आई सांगेल? बोला बोला. आई मुलावरती किती प्रेम करते ही आई सांगेल का मुलगा सांगेल? मामा आई सांगेल. मुलाला काय माहिती आई आपल्यावरती किती प्रेम करते? त्या आईला माहिती मी माझ्या मुलावरती किती प्रेम करते. तिच्या अंतःकरणामध्ये मुलाशिवाय दुसरं काही नाही. तिचं सर्वस्व तिने जे दिलंय, काय जे असेल नसेल, काय कमी जास्त असेल, तिच्या तिचं प्रेम आधी. हे बघा, लग्नाच्या आधी मुलीचं प्रेम तिच्या बापावरती असतं, आईवरती नाही. कुणावरती असतं? इथं मुली बसल्या त्यांना विचारा. मुलीचं प्रेम तिचं लग्न होत नाही त्याच्या आधीपर्यंत कोणावरती असतं? बापावरती. लग्न झालं तरी तिचं बापावरती प्रेम असतं, पण कालांतराने ते थोडं बापावरचं थोडंसं निघतं आणि कुणावरती जातं? पतीवरती जातं. कुणावरती जातं? पतीवरती. नवऱ्यावरती, मालकावरती प्रेम जातं. मालकावरती गेलं किती दिवस? बोला बोला, किती दिवस? बाळ होईपर्यंत. एकदा तिला मुलगा झाला का तिचं प्रेम कुणावरती जातं? मुलावरती जातं. कुणावरती जातं? मुलावरती. बरं मला सांगा, मुलावरती एकदा तिचं प्रेम गेलं का नंतर पुन्हा तिचं प्रेम कुणावरती? कुणावरतीच नाही. एक लक्षात ठेवा, स्त्रीच्या जीवनातल्या प्रेमातला बदल सांगतो. पहिलं म्हणजे तिचं प्रेम मुलीचं बापावरती, कालांतराने थोडंसं बापावरचं कमी होऊन पतीवरती, पुन्हा पतीवरचं मुलावरती. एकदा तिचं प्रेम मुलावरती गेलं का पुन्हा कुणावरती नाही. पुन्हा त्या प्रेमात बदल होतच नाही, होऊ शकत नाही. तिचंच नाव आई. म्हणजे तुमच्या तक्रारी असतील ना, महाराज जिथं तिथं पोरायची आई पुढं केली, जिथं तिथं पोरायची आई पुढं केली, आमचं काही कर्तृत्वच नाही गाव. बरं, आई मागं पडली याचं दुःख आहे महाराज, बाप मागं पडला याचं दुःखच आहे. आई पुढं आहे जिथं तिथं. आई कधीपासून पुढं निघाली? कधीपासून? वेदापासून. आई कधीपासून पुढे? वेदाचं पहिलं वाक्य मातृदेवो भव आणि दुसरं वाक्य आहे पितृदेवो भव. तिथं पहिला नंबर कुणाचा काढला वेदाने? बोला बोला, पहिला नंबर कुणाचा? आईचा. माझं म्हणणं ठीक आहे, बापाचं कर्तृत्व का कमी आहे का? अरे जरी आई बाळाला जन्म देण्यासाठी दवाखान्यात असेल, पण त्या दवाखान्याच्या बाहेर चक्रा कुणाच्या चालू आहे? अरे त्या दवाखान्याला लागणारा खर्च लोकांकडे मागण्यासाठी ओटी कोण पसरतंय? बापच पसरतोय. महाराज त्या मुलाला शिक्षण चांगलं मिळावं म्हणून कष्ट कोण घेतोय? बापच घेतोय. त्याला नोकरी लागावी म्हणून चांगल्या लोकांच्या पाया कोण पडतोय? बापच. शेतात कोण राबतोय? बापच. घराचा सगळा भार कोण वाहतोय? बापच. मग एवढा बापाचा अपमान करणं चांगलं आहे का? बाप एक नंबरचा कलाकार आहे, बाप एक नंबरचा कलाकार आहे, पण शोकांतिक आहे, तो पडद्याच्या मागचा कलाकार आहे, तो पुढे येत नाही. बापाचं काय करतो तो थोडं नाही, पण सगळीकडे आई पुढे का आणली? त्याचं कारण असं आहे, बापाचं प्रेम हे कालांतराने बदलतं, पण आईचं प्रेम मुलावरचं कधीच बदलत नाही. म्हणून आईचाच वर्णन सगळीकडे केलेलं आहे. आज गीताईची मुलगी बाबाताई, त्यांना विचारा, 1 वर्षाचा कालावधी गेला, आई नाही तुमच्या जवळ. 1 वर्षाचा कालावधी. काय आईचं कर्तृत्व, काय आईचं अस्तित्व? गरीब असू द्या कडे आपली आई, गरीब. आपली आई देखणी नसू द्या, आपली आई दिसायला सुंदर नसू द्या, आपल्या आईच्या अंगावरती दागदागिने नसू द्या, चांगली साडी नसू द्या, तिला साडी पिना, ते केस, ते मेकअप काही कळत नाही. पण सांगू, जगाच्या पाठीवरती जे चांगल्या सुंदर स्त्रीला जमत नाही त्याच्यापेक्षा 1000 पटीने अधिक प्रेम आपली आई आपल्यावरती करते, हे लक्षात ठेवा. जगातली कोणतीही सुंदर स्त्री आली, कितीही सुंदर स्त्री आली, तरी आपल्या आईचं प्रेम ती आपल्याला देऊ शकत नाही. त्याकरता उदाहरण देत असतानाच आईचं उदाहरण दिलंय. त्या आईच्या अंतःकरणामध्ये तिचं बाळ असतं. आई आपल्या मुलाचं हित करते. कसं हित करते? एक उदाहरण सांगतो तुम्हाला. ते लहान बाळ अंगणात खेळत होतं रोहिदास महाराज. ते
अंगणामध्ये खेळायचं. आता लहान बाळाला खेळायचा काही अंदाज नसतो. ते माती घ्यायचं, डोक्यात टाकायचं, माती घ्यायचं, तोंडाला लावायचं, माती घ्यायचं वरती. 2-2.5 वर्षाचं बाळ सोमनाथ दादा काय कळणार आहे त्याला? काहीच नाही. खेळणं चालू आहे भाऊ, त्याचं खेळणं चालू आहे, माऊली खेळणं चालू आहे. ते माती घ्यायचं, डोक्यात टाकायचं, तोंडाला लावायचं, खेळून झालं त्याचं. हिवाळ्याचे दिवस, नाकातून त्याच्या घाण वाहत होती, ती अंगाला लागली, कधी इकडं कधी इकडं. साहजिक आता ते लहान बाळ, आपणही तसेच होतो. आता कळायला लागलं म्हणून आपल्याला ते नको वाटतं ऐकायला बोलायला. आपण त्यातून निघालोय म्हणजे ते तरी बरं आहे की नाही, ते तरी बरं म्हणायचं. मग ते मातीने माकलं, नाकातल्या घाणीने माकलं, खेळून झालंय त्या बाळाचं आणि घरात गेलं. बाप कडक कपडे घातलेले, पांढरे शुभ्र असे कडक कपडे घातलेले बाप, आणि बाप कॉटवरती बसलेला, काहीतरी जायचंय शिन्नरला, कुठं जायचं असेल तो बाप असा बसलेला. कशासाठी? बाहेर जायचंय, वाट पाहतोय बायको चहा पाणी नाश्ता आणेल म्हणून. आणि त्या मुलाची आई चुलीला जाळाला, चूल पेटवत होते मध्ये. पण पोराने बापाच्या अंगावरती नवे कपडे बघितले, पोरग पळतच निघालं बापाकडं. पप्पा पळत आलं, ते बाळ आहे ते पळतच आलं पप्पा म्हणून. बापाने बघितलं, पोरग पळत आलं, पण हे मातीने माखलेले, नाकातल्या घाणीने माखलेले, आणि आपण कालच टाच करून कपडे आणले, आपल्याला मोठ्या लोकांना भेटायला जायचंय. हे पोरग असंच पळत आलं, माझ्या कपड्यांना लागलं, माझ्या मांडीवरती बसलं, मला जर मला जर आलिंगन दिलं याने तर काय होईल? कपडे खराब होते. बाप का मागं पडला याचं दुःख आहे ना तुम्हाला? ऐका, हे उदाहरण तुम्हाला शिकवून जाईल. बाप का मागं पडला, ते पळत आलं, पण पोराला बापाने बघितलं, महाराज पप्पा म्हणून पळत आले. बाप म्हणला, ए हो मागा, हो मागा. जाग्यावर थांबलं पोरग, गप उभं राहिलं. बाप एवढ्याने ओरडला, मुलाने खाली मान घातली, डोळ्यात अश्रू आले, पण रडलं नाही पोरग. पण बाप एवढ्याने ओरडला. हा आवाज कोणी ऐकला? आईने. आई चूल पेटवत होती, चूल. ती म्हणजे काडी लागो याला. कशाला? चुलीला. नवऱ्याला नाही, चूल काडी लागो. माझ्या लेकराला बोलले. आली महाराज आई, ती चूल तशीच ठेवली, डोक्यावरचा पदर कमरेला खोवलेला, पोरग खाली मान घालून उभं राहिलेलं, 2-2.5 वर्षाचं पोरग. आईला महाराज आईचा पावलांचा आवाज ऐकला, पोराचं लक्ष आईकडे गेलं. एवढा वेळ खाली मान घालून असणारं पोरग मोठ्याने हंबरडा फोडला ना आईकडे बघून रडायला लागलं. आई पळत गेली. अरे आईच्या अंगावरती चांगली साडी होती, पण आईने क्षणाचा विलंब केला नाही. हो का आईचं उदाहरण दिलं यासाठी सांगतो. आई पुढं झाली, त्या लेकराला उचलून घेतलं. अरे पदर होता तिचा साडीचा, आताच चांगली साडी घातली होती, त्या पदराने त्याचं तोंड पुसलं, त्याचं नाक पुसलं, मातीने भरलेलं त्याचं शरीर पुसलं. एवढ्यावरती आई थांबली नाही गड्या. तिच्या लक्षात आलं, माझ्या मुलाचं हित असं राहण्यात नाही. जर याच्या बापाने याला जवळ घ्यावं असं जर करायचं असेल तर याच्यात बदल केला पाहिजे. त्या आईने त्या बाळाला उचललं, नानीमध्ये घेतलं, मुरीमध्ये बाथरूममध्ये घेतलं, मस्त एक बादलीने पाणी टाकलं, तोंड धुतलं महाराज, मग्गा भरायची डोक्यावर. दुसरी बादली पुढे घेतली, त्याच्या अंगाला साबण लावली, स्वच्छ केलं त्या बाळाला, त्याचं तोंड शरीर कोरडं केलं, केस त्याचे धुतले. नंतर महाराज अंग कोरडं केल्यानंतर त्याच्या अंगाला पावडर लावली, त्याच्या तोंडाला पावडर, डोक्याला तेल लावलं, डोळ्यात काजळ भरलं, एक काळा टिपका दिला, त्याच्या अंगात चांगले कपडे घातले, मस्त सजवलंय पोराला, मस्त बनवलंय पोराला. त्याच्या हातात दुधाची बाटली दिली आणि सोडलं त्याला. ते पोरग आगाव होतं, दुधाची बाटली घेतली आणि तिथं आलं. कुठं? बोला. जिथं बाप बसला होता तिथं आलं ना महाराज. त्याच्या अंगाला लावलेल्या पावडरचा वास त्या बापाच्या नाकापर्यंत गेला. त्याची नजर वरती झाली, पोराला बघितलं. अरे वैरीने उचलून घेतलं असतं, तुझा बाप होता. पोराला बघितलं, बाप पुढे आला, मला चाल 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 सोन्या, चाल चाल पिलू. पोरगा म्हणलं हॅट, आपण जात नसतो कोणाकडे. मुद्दा समजून घ्या. पोरगा तेच होतं का बदललं होतं? हा पोरगा तेच होतं. मग आधी जो बाप मुलाला जवळ घेत नव्हता तोच बाप आता मुलाला बोलवतोय. या मागचं कारण मुलगा आहे का आई आहे? आईला माहिती होतं पोरगा मातीने माखलेला असेल, नाकातल्या घाणीने माखलेला असेल तर याचा बाप याला जवळ घेणार नाही. पण पोरग जर
स्वच्छ केलं, सुंदर सजवलं, तर याचा बाप याचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. जसं महाराज आईला कळतं माझ्या मुलाला सुंदर बनवलं तर बाप स्वीकार करेल, तसं संतांना कळतं या सामान्य जीवाला जर चांगलं केलं, यांना शुद्ध चोखाळ आले, स्फटिक जैसे यांना शुद्ध जर बनवलं, यांच्याकडे गडी यांच्या परमार्थ उतरवला, साधना उतरवली, भजन गळ्यात माळा यांना घातल्या, यांच्या वाऱ्या वाढवल्या, यांच्याकडनं दान धर्म पुण्य कर्म जर वाढवलं तर निश्चित यांचाही सांभाळ देव केल्याशिवाय राहणार नाही. यांची जे दुःख आहे मगाशी तुम्हाला सांगितले, देवा सांगू सुख दुःख, देव हा मुद्दा आहे आपला. देव यांच्या दुःखाचं निवारण करेल, पण कधी त्यासाठी मध्यस्थी आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणून आई फार महत्वाची गड्या, ती प्रेम करते, ती आपलं हित करते. सर्व 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 काळ तिच्या अंतःकरणामध्ये आपल्या लेकराचं हित असतं. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. एक उदाहरण सांगतो, 12 जेव्हा वाजले तेव्हा थांबतो, काळजी नाही करायची, कारण बाहेर गर्दी भरपूर झाली. आता वेळ आहे महाराज ती, म्हणजे पूर्वी 11 वाजता श्राद्ध होऊन जायचे. कशामुळं? पण लोकांना माहिती होतं 11 वाजता श्राद्ध व्हायला, लोक लेट यायला लागले. मग आपण 10 ते 12 केलं, ते अजून लेट व्हायला लागले, आहे की नाही? म्हणून मी काळजी करू नका, 12 वाजता 100% थांबणार. आई मुलाचं जिवंतपणे हित करते का मेल्यानंतरही हित करते? आता महत्वाचं आहे, गीताई निघून गेल्या महाराज, पण आजही जगाचा मालक जर जिथं असतील त्या तिथं, जिथं असतील ना आई साहेब तिथं असू द्या. आजही देवाने विचारलं ना, गीताई ओ गीताबाई काय पाहिजे तुम्हाला? आजही त्या जगाच्या मालकाला एकच सांगत असतील, माझ्या 3 मुलांना आणि 1 मुलीला सुखात ठेव. काही मागणं नाही महाराज. बरं त्या आईला लाभ काय आपल्या जवळ? आई मुलावरती प्रेम करते, मुद्दा कळाला तुम्हाला. आईचं नाव पुढं काय, बापाचं मागं काय, हे मुद्दे तुमच्या लक्षात आले. आई मुलावरती प्रेम करते, तिला तिच्या जीवनात लाभ काय? बापाने मुलावरती प्रेम केलं पाहिजे का? ती पोरग त्या बापाचं नाव टिकवणारे पुढं. आता माझ्या आईने मला जन्माला घातलं, माझ्या आईने मला दूध पाजलं, तिने पोटामध्ये माझा भार वाहिला, तिने मला कडा खांद्यावरती वागवलं, तिने माझं बालपणी जे जे मी काही करत होतो ती सगळी स्वच्छता त्या माझ्या आईने माझी पाळली. मला सांगा त्याच्या मोबदल्यात मी तिला काय दिलं? काय दिलं? काहीच नाही. हा बापाने जे काही दिलं, पण आजही माझ्या नावाच्या माग नाव कोणाचं आहे? अरे बापाला लाभ आहे, बाप पेढे वाटेल ना, उपकार करतो का बाप? 100% बाप पेढे वाटीलच का? अरे बाप निघून गेला तरी आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत बापाचं नाव राहणार आहे. आजही परमेश्वर, म्हणजे ठीक आहे पत्रिकेत नाव येत नाही माझ्या बापाचं, परमेश्वर कुंदराम महाराज उगल मुगले नाही येत, नाही येऊ द्या, पण आधार कार्डवरती बापाचंच आहे. मी गाडी घेतली का पुढं बापाचंच आहे, मी प्लॉट घेतला का पुढं, आणि मी शेती घेतली का, बापाचं नाव सगळीकडे आहे ना. वाटेल ना पेढे वाटेल, पण आईला काय? कुठं आईचं नाव पुढे आलं आमच्या? कुठं मागं नाव आलं आईचं? तिला कोणत्याही लाभाची अपेक्षा नाही, कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता प्रेम करते. तो कोबर आहे दुसऱ्या चरणात.
असं प्रेम करते आई. ऐसी कळवळ्याची जाती कोणत्याही लाभाची अपेक्षा ठेवत नाही. करी लाभा विनाप्रीती, लाभाची अपेक्षा नाही. की असं कधीच म्हणत नाही बाई माझं पोरग मोठं झालं की ती सगळं काही माझं करेल ही अपेक्षा नाही. फक्त त्याचं सगळं काही करणं आवरणं हे ती करते. अजून काय करते, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साय, त्याचा भार पोटात वाहते. आई मी इथं बसलेल्या आईपासून शेवट बसलेल्या आईला विचारतो, काही तुमचा मुलगा तुम्हाला एक प्रश्न कायम विचारतोच म्हणजे उभ्या आयुष्यात एकदा तरी तो विचारतो, तू माझ्यासाठी काय केलं. विचारतो ना. ठीक आहे, माझं म्हणणं 3 पोरं असले तर विचार द्या. लहान्याला हे दिलं, मला काय दिलं. एक पोरग एकुलता एकच आहे. त्या आईला म्हणतो तू माझ्यासाठी काय केलं. त्या आईने म्हणावं बाळा तुला एकट्याला सुख मिळावं म्हणून मी दुसरं नाही होऊ दिलं, अजून काय दिलं पाहिजे तू. तरी प्रश्न आहे तू माझ्यासाठी काय केलं. ज्या मुलाचा प्रश्न आहे ना आई साहेब, त्याला एकच उत्तर द्या, बाळा मी तुझ्यासाठी काय केलं रे हे शब्दात नाही सांगू शकत. मी काय केलं तुझ्यासाठी सांगू हे शब्दात नाही सांगू शकत. एक काम कर बाळा, 1-2 किलोचा दगड घे, तो एका कपड्यामध्ये बांध, तो कपडा तुझ्या पोटाला बांध आणि 9 महिने तो कपडा तो दगड सोडू नको. आणि 9 महिन्यात दगड सोडायचा नाही आणि 9 महिन्यानंतर मला विचार का मी तुझ्यासाठी काय केलं, तू माझ्यासाठी काय केलं. तू लक्षात घे बाळा, अरे 9 महिने 9 दिवस तुझा भार मी माझ्या पोटी व्हायला, पोटी भार वाहे. सांगू बाळा, तू जन्माला आल्यानंतर डॉक्टरने सांगितलं आंबट खाऊ नका, मी आंबट खाल्लं नाही. डॉक्टरनी सांगितलं थंड खाऊ नका, मी थंड खाल्लं नाही बाळा. डॉक्टरनी सांगितलं थंडीत जाऊ नका, पावसात भिजू नका, सर्दी बाळाला होईल. ही सगळी जबाबदारी अरे माझा बाप मेला, बाप. पण तू ताना होता ना बाळा, तू बाप मेला तर मला बापाच्या अंत्यविधीला त्या शेवटच्या समय जाता आलं नाही रे बाळा, तू ताना असल्यामुळे. किती केलं पाहिजे आईने आपल्यासाठी, सगळं करते आई. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. आता 3ही मुलं आहे, आदरणीय विष्णुदादा आहे, सुभाष दादा आहे, आनंद दादा आहे आणि एक मुलगी आहे बाबाताई. या 4ही मुलांना विचारा, 1 वर्ष झालं आई निघून गेली, काय वेदना असतात गड्या. म्हणजे मामांची आई गेली माग, आहे की नाही भाऊ. आई गेल्याच्या काय, आई ही घरात पाहिजे गड्या. आता ती काही शेवटच्या श्वासापर्यंत ती बिचारी राहत नाही, पण सगळं काही आपलं ती आई करते. तिला चालता येत नाही, तिला उठता येत नाही दादा, तिला बसता येत नाही, ती अंतरुणात पडून असते. पण रात्री 12 वाजता जा आणि तिला कळू द्या तुम्ही 12 वाजता घरी आले, तर तिच्या तोंडातलं पहिलं वाक्य असतं, बाळा जेवण केलं का रे तू. तिला माहितीये मी उठून माझ्या लेकराला जीव घालू शकत नाही, पण त्याने नाही म्हटलं तर मी एवढी कटकट घरात लावू शकते, तो जेवला का. आजही सांगतो, अरे आपल्या आईचे आणि आपल्या पत्नीचे भांडणं त्या आईहून नाही होत, तिचे भांडणं आपल्यासाठी असतात. का ग तो जेवून गेला का, तू लवकर स्वयंपाक करायचा, लवकर केला असता पोरगं उपाशी गेलं नसतं. मग ती म्हणते तुमच्या आईला सांगा, जावा तेव्हा कटकट लावते माझ्या माग. आणि आपणही आईला बोलतो गड्या काय गरज आहे माझ्या बायकोला. अरे ती कुणासाठी बोलत होती वेड्या, कुणासाठी. ती आपल्या बायकोशी भांडत होती, आपल्यासाठी सगळं करते गड्या आपली आई. आई निघून गेली हे सर्वात मोठं दुःख आहे आणि ते दुःख पचवण्याची क्षमता देवाने या परिवाराला द्यावी. ती फार सुंदर आहे. महाराज तिचं श्राद्ध आहे. आता श्राद्ध का घालता, वर्षात माझ्या मते दर महिन्याला 1 श्राद्ध तरी होत असेल. आता काल परवा एखादं झालं असेल. सगळे सांगायला लागले दावं आणि श्राद्ध, दावं. आता मी उठायचं आणि तेच सांगायचं, एवढे पिंड करा तेवढे पिंड करा. ब्राह्मण काका बस श्राद्धाचं काय होतं, आम्ही कीर्तन काय सांगतो, एवढे पिंड मांडले पाहिजे, तेवढे पिंड मांडले पाहिजे, असा पिंड दान दिला पाहिजे, इकडं तोंड. आणि ती ही पूजा करून इथे येऊन बसलेले असतात. कोणते
ज्यांच्याकडे श्राद्ध आहे ते पूजा करून बसली. मग त्यामध्ये आपण तर तोंडीकडे केलंच नव्हतं, मग आपलं करून काही उपयोग झाला नाही. त्याच्यापेक्षा मी सांगणंच बंद केलं. महाराज मग आता कसं हो, सांगणंच नको. पण तुम्ही जे केलं ना, श्रद्धेने जे केल्या जातं त्याला श्राद्ध मानता, विषय संपला. श्रद्धेने केल्या जातं म्हणून आई फार चांगलं दैवत आहे. त्या आईचं श्राद्ध या परिवाराने केलं. आता कविता तुमच्या पाठ झाल्या सगळ्या, त्यामुळे त्या काय म्हणायचे मी भानगडीत पडत नाही. एक हिंदी कविता आहे बघा. तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ. दुख न लागी है माँ तेरी अखिया, दुख न लागी है माँ तेरी अखिया, मेरे लिए जागी है तू सारी सारी रतिया. ये जो जीवन है ये बन है कांटों का, ये जो जीवन है ये बन है कांटों का, तू फुलवारी है ओ माँ, ओ माँ. अपना नहीं तुझे सुख दुख कोई, अपना नहीं तुझे सुख दुख कोई. मैं मुस्काया तू मुस्काई, मैं रोया तू रोई, मेरे हंसने पे मेरे रोने पे फुलवारी है ओ माँ, ओ माँ. बड़ी है अगले बड़ी है सबसे बड़ी है, सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे सबसे बड़ी है सबसे बड़ी है ए बढ़कर कोई भी नहीं रे, वो देती दुआ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं है, वो देती है दुआ. ती आशीर्वाद देते म्हणून आई फार गरजेची आहे. या आईच्या या दुःखातून सावरण्याची देवाने तुम्हा सर्व परिवाराला शक्ती देव ही विनंती करतो. अभंगाचा भाऊ जसा जमेल तसा मांडण्याचा प्रयत्न केला. एकदा सर्वांनी वरती हात करा. विठोबा रुक्माई भजन हीच खरी श्रद्धांजली. विठोबा रखुमाये चला चला. जय जय विठोबा रखुमाये. हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाये. चला चला. हरि जय 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 हरि जय जय हरि जय हरि जय
ती गया तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे आचे आईशी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती झाली शिवा भगवन चरणी समर्पित करतो सेवेला पूर्णविराम देतो देवाने या सेवेच्या निमित्ताने जे काही पुण्य असेल ते भगवंताने आईसाहेबांच्या पुण्यात मिळवावी सद्गती प्राप्त व्हावी सर्व परिवाराला पाठीमागच्या सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवावं या समोर बसलेल्या सर्वांना देवाने खुशीत आनंदात ठेवावं सर्वांना सुखाचे सम्राट करावं ही भगवंताकडे मागणी मागतो वाणीला विराम देतो पुणे एकदा सर्व गायक वादक गुंजन संत मंडळीचे आभार विजूबाबा तुमचे आभार आमच्या चिंतामण मामांचे आभार सर्वच गुरुकुलातील असणारे भुसारे बाबांच्या गुरुकुलातील सर्व संत मंडळी सर्वांचे आभार मुकुंदा महाराजांनी अतिशय गोड स्वभाव महाराज म्हणजे अजिबात त्रास नाही या माणसाचा काही कसलाच त्रास नाही हो यांचा पण नाही बरं यांचा पण आहे एक नाही अतिशय गोड आणि तिघ कायम ही ठरलेलीच आहे महाराज तिघांची एकदम सांगड चांगली बसलेली आहे अतिशय मुकुंद बाबांचे धन्यवाद आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हरिदास महाराज सानप ते या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे कोटी कोटी धन्यवाद आभार व्यक्त करतो गोड संसृष्टी मिथून भाऊ आपणही दिली तुमचे आभार यूट्यूब चॅनलवाले तुमचे आभार तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो वाणीला विराम देतो निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान एकनाथ नामदेव ओ निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया ओ निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोललेले पुरे वेडे वा पुढे उतरे क्षमा अपराध महाराज तुम्ही हा नाही उच्चारिला अधिकार मी आपला क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका मन ज्ञानेश्वर राखा पाया